नमस्कार. आगामी निवडणुकांबाबत हालचाली गतिमान होत असताना शिंदे गटातील नेत्यांचे वाढले टेन्शन. शिंदे गटांच्या नेत्यांना लोकसभेपेक्षा विधानसभेचं आलं मोठं टेन्शन. महाराष्ट्राचं राजकारण पाहता बंडखोरी होऊन आमदारांचा शिंदे गट तयार झाला. मुख्यमंत्रीपदावर शिंदे विराजमान झाले असले तरी आगामी निवडणुकांचे भय मात्र शिंदे गटात गेलेल्या आमदारांना सतावत आहे. भाजपबरोबर गठबंधन केल्याने त्यात अजित पवार गट ही सरकारमध्ये सामील झाल्याने शिंदे गटाचे अजूनच टेन्शन वाढले आहे. जागा वाटपाचा तिढा कसा सुटणार? आपल्या मतदारसंघात विधानसभेचं तिकीट मिळणार का? हा प्रश्न सध्या आमदारांना सतावत आहे. त्यात 40 आमदारांचा गट जरी मूळ शिवसेना सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत गेला असला तरी निष्ठावंत शिवसैनिकांचं खरंच या आमदारांना पाठिंबा आहे का? किती शिवसैनिक आमदारांच्या पाठीशी आहेत? एवढंच नव्हे तर भविष्यात आपलं राजकीय वर्चस्व राहील का, ही भविष्याची चिंता या आमदारांना लागली आहे. शिंदे गटाच्या सर्व आमदारांना आगामी विधानसभेत उमेदवारी मिळेल का? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा.